फोनवर बोलत होतो आणि आतडी तुटायची की तेव्हा भेट होईल. आणि मग भेट झाली आणि त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांना बायबल दिलं, देवाचं वचन सांगितलं, त्यांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला. आणि वाशिममध्ये मोठा दवाखाना आहे, खूप मोठा दवाखाना, खूप मोठा. आणि विश्रांत डॉक्टर तिथे सेवा करणारे होते. 40 वर्ष त्यांनी सेवा केली, पूर्ण दवाखान्याचं काम पाहिलं. आणि त्यांनी ज्या स्त्रियांची डिलिव्हरी केली त्यांच्या मुलींची डिलिव्हरी केली. आणि मग त्या गावामध्ये तिथे गेल्यावर त्या मनुष्याला नाशात आलं, मोकळा अक्षर पाहिलं, हो सिजून घरी आला. खूप आग होत होती आणि प्रार्थना केली, आग उठून गेली क्षणात. चमत्कार करणार आहे. तसं आज तुमच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन सजीव, सतेज, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव, आत्मा, मध्य, जंतू यांना आरपार घेऊन जाऊ द्या. तेव्हा कुठं देव तुमच्या अंतःकरणात कार्य करेल. असं मी म्हणत नाही तुमच्या अंतःकरणात देव कार्य करत नाही असं नाही, पण ज्यांच्या अंतःकरणात थोडं कार्य करतो देव, त्यांच्या अंतःकरणात ती जर वचनं गेली तर 100% देव कार्य करतो. आणि देव असं म्हणतो मी मनाचं पुनरुज्जीवन करणारा देव आहे. हो, स्तोत्र 19 मध्ये म्हटलेलं आहे. देवाचं वचन काय करतं? मनाचं पुनरुज्जीवन. तुमच्या आणि मनाचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे तरच देव आपल्याला आशीर्वाद देईल. आणि मग वाशिममध्ये गेल्यावर त्या डॉक्टरांकडे, मिश्रांकडे कळलं आणि मग ते म्हणते माझ्या सोनेच्या बद्दल तुम्हाला सांगतो. 1.25 कोटीचा दावा केला आणि मग ती येत नाही आता. आणि हा माझा मुलगा आहे, तो पण माझा लहानपणापासून सांभाळलेला. म्हटलं तेच नीट होऊन जाईल, टेन्शन घेऊ नका. एक पै पण द्यायची गरज नाही. आणि मी नाशिकला निघून आलो, प्रार्थना करत राहिलो. 3 महिन्यानंतर मी रिपोर्ट मेल आला. त्यांनी आभार मानले. आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीची साक्ष पाहिजे, तरच आपण देवाचे निवडलेले आहोत, तरच देव आपल्या ठे काम करतो. जर आपण जगामध्ये विलीन झालं, पापाला स्वतःवर, तर देव काम करणार. प्रभू येशू गावोगावी फिरत होता, चालत होता आणि देवाची वचनं सांगत होता ना त्या बायबल. तो गोष्टी गोष्ट सांगायचा तो. आणि मग तुम्ही निर्णय करा की कोण चांगला आहे असं तो विचार. शंभरामधून किती चांगलं चांगलं निघालं, कोण सांगेल बरं? शंभरामधून कोण कोण चांगलं निघालं सांगा बरं. अजून अजून तो पुष्कर 100 स्त्री, 94 एक स्त्री माझ्याकडे आली, प्रत्येक गोष्टीची साक्ष. आणि स्त्री आली आहे, मला देवाचं वचन ऐकायचं, नाव शांताबाई, पण खूप म्हणणारी, एकदम लाख शिवाय देत. पण देवाचं वचन ऐकायला तू बसली, पदर घालून डोक्यावर. आणि मग तिला शंभरोनी स्त्रीची गोष्ट सांगितली. परमेश्वर रस्त्याने चालले आणि तहान लागली, विहिरीवर आले आणि म्हटले बाई मला पाणी दे. आणि
ती स्त्री म्हटली, मी तर हलक्या जातीची, तुम्ही मोठ्या जातीची, एवढी माझ्या हातचं पाणी चालेल का तुम्हाला? हो हो ते. मग ती पाणी पाठायला प्रभू येशू तिला म्हणाले, माझ्याजवळ जिवंत असं पाणी आहे, ते जर पिशील तुला कधी तहान लागणार नाही. आणि मग करते ती, ग्लास नाही, भांड्या नाही, काही गोळा नाही, काही नाही, कसं नाही पाणी देणार. आणि मग तरी ते म्हटले, असं पाणी आहे तर मग असं मला द्या प्यायला. आणि मग ती म्हटली, मला लवकर लवकर द्या, म्हणजे मी इकडे कधी येणारच नाही. शांताबाई कान लावून ऐकत. रेडिओवर जेव्हा देवाची वचनं संदेश चालायचे रेडिओवर, ती नेहमी देवाचं वचन ऐकायची. आणि तिला एका शेजाऱ्या माणसाने मला संदेश द्यायला बोलवलं, एक आत्मा बोला, एक आत्मा आहे म्हणून जाऊ नये का? प्रत्येक आत्मा मोलाचा आहे आणि ती कान लावून ऐकत. आणि प्रभू येशू तिला म्हणाला, तुझ्या नवऱ्याला बोलव. मला नवरे नाही, मला नवरा नाही. प्रभू येशू बरोबर म्हटला, खरं बोलली तू. 5 नवरे होते आणि आता 6वा एक होता, तुझा नवरा नाही. तुम्हाला कसं माहित? कसं माहित तुम्हाला? आणि ते सर्व ते गावात पडते. त्याला माझं भविष्य त्यांनी सांगितलं, तो मनुष्य कोण आहे ते बघायला चला. शांताबाई इथे बघत होतो, बारीक निरीक्षण करत होतो. खाली मान, डोक्यावर पदर, भुलके देत होते शांत. खरा पश्चाताप होतो, खरा पश्चाताप. आणि तिने खरोखर खरा पश्चाताप केला. ही गोष्ट माझ्याच करता, हे माझं जीवन आहे. आणि तिने देवाचा स्वीकार केला. मग शांताबाईला म्हटलं, अक्काबाई, गोष्ट तुम्हाला आवडली? मान हलवली. हो आवडली. प्रार्थना करा तुम्ही, जशी जमेल तशी प्रार्थना करा. मला प्रार्थना येत नाही, जमेल तशी करा. आपला देव देव आहे बघा, देव अंतर्यामी देव, अंतःकरणातल्या सर्व गोष्टी पारखणार आहे. आणि मग तुम्ही जसं बोलायचं तसं बोला. देवाला हात मारा. समोरची स्त्री गेली बघा आणि कित्येक लोकांना घेऊन आली. तुम्ही पण देवाजवळ मागा, ते पाणी मागा देवाजवळ. आणि मग सावरून बसली, डोक्यावर पदर घेऊन फक्त प्रभू म्हणायचे आणि बोलते देव म्हणून म्हणायचे. पण ती जे बोलायची पुढे प्रभू म्हटल्यावर मी तिच्या अंतःकरणातले शब्द वाचायचे. हे प्रभू, माझ्या पापांची क्षमा कर. बस हे प्रभू म्हटले, मी म्हणायचो, मी वाचायचो, माझ्या पापांची क्षमा. परत ती शांत राहायची, परत रडायची, हे प्रभू, मी पापी आहे, मजवत नाही. मग मोठ्याने कोणते देव करायचे. मग तिने शांत, तिला माहिती आम्ही पण नाही. मी पण म्हटलं आम्ही आशीर्वाद. तिने तिच्या पापांची क्षमा केली देवाने. तिने पश्चाताप केला
आणि खरं शंभरोनी स्त्री आहे. आजही ती शंभरोनी स्त्री 94 पासून आतापर्यंत जीवन. लाखात एक स्त्री आहे प्रियजन हो. दूर दूर फिरतो. एमपी यूपी बिहार मुंबई सर्व ठिकाणी. आणि काही स्त्रियांना उपमा दिली तू लाखात एक आहे. लाखात एक. का? देवाचं वचन हे सजीव आहे, सतेज, आणि त्यांना आरपार भेदून गेलं. त्यांनी पश्चाताप करून आपलं जीवन देवाला दिलं आणि ते देवाचं गौरव करतात. 2011 साली तिच्या घरी गेलो आणि घरी गेल्यावर ती म्हटली मला स्वप्न पडलंय, मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. म्हटलं जरूर. मी स्वप्न सांगितलं. एक देवदूत आला, सोन्यासारखे केसर, डोळे तेजवान एकदम, शुभ्र वस्त्र परिधान केलेला, आणि मला म्हणतो तू तू इकडे ये, तू इकडे ये. मी मागं वळून पाहते, मागं वळून नको बघू, तूच ये, चल माझ्या मागे. आणि त्या एका क्षणी मला वाईट, मी रडायला लागलो, खूप रडायला लागलो, छाती पडत रडायला लागलो. काय रडता तुम्ही? काय रडायची गरज आहे? काय झालं असं की तुम्ही रडत आहात? माझी आत्याबाई आता इथे राहणार, माझी आत्याबाई आपले जग सोडून निघून जाईल. देवदूत घ्यायला आलं म्हणजे देवाची आज्ञा आहे की तुम्ही या जगातून निघून जावं. माझी आत्या आता निघून, या रस्त्याला मी कधी येणार नाही. हा रस्ता मी विसरून जाईल. म्हणजे कोणी होतं शांताबाई हे पण मी विसरेन. माझ्या काही आपलं दिसणार. मग काय झालं? देवाचं बोलवणं आहे, मला तर जावं पाहिजे आणि मला घ्यायला देवदूत आहे. नाही नाही, माझी अक्का मला दिसली पाहिजे. माझी लाखातली अक्का एक अशी मला दिसली पाहिजे नेहमी, आणि पूर्ण वयाची होऊनच ती गेली पाहिजे. कारण देवाचं वचन असं आहे, माझ्या मुला, नीतिवचनाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, माझ्या मुला माझी वचने तुझ्या चित्ती राहो, त्यांची माळ तू आपल्या गळ्यात घालव, डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे ते सांभाळ. त्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. म्हणजे तुझ्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य, डाव्या हातात धन आणि गौरव घे. तू पुऱ्या वयाचा होऊन बसशील, हे आशीर्वाद तुमच्या ठाई पाहिजे. आणि त्या क्षणी देवाचा आत्मा, देवाचा आत्मा येतो हे तुम्हाला माहित आहे. देवाचा आत्मा येतो, त्या क्षणी तो कार्य करतो. आपण काय करावं हे शिकवतो आपल्याला. तो बोलायला लावतो, ती कृती करायला लावतो, आणि ती कृती करून देवाचा आत्मा घेऊन जातो. देवाचा आत्मा आला. आता बघी लगेच एक तेलाची बाटली घेऊन या, त्याचे त्यांना तेलाची बाटली आणली, तिथं तुळशी टिका आणि तेल घेऊन प्रार्थना केली. हे देवाच्या दूता, माझ्या अक्काला घेऊन जाणाऱ्या देवाच्या दूता, पुन्हा येऊ नको. तिचं पूर्ण आयुष्य होईपर्यंत तिला न्यायचं नाही. येशू देवाची आज्ञा आहे तुला. ही सत्य गोष्ट आहे. 2011 आता किती वर्ष झाली? 2024, 15 वर्ष झाली. हिजकियाचं आयुष्य 15 वर्षांनी वाढलं. ह्या प्रत्येक गोष्टीबद्दल अनेक अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. अनेक लोक आयुष्य जगलेले आहेत.
हो, एकेका गोष्टीबद्दल अनेक अनेक गोष्टी जीवनात घडल्या, त्या क्षणी घडल्या. देव घडवणारा आहे, आपण फक्त त्याच्या वचनाप्रमाणे चालणार पाहिजे. देवाच्या आज्ञा, देवाची विधी, देवाचे नियम हे आपण पाळले पाहिजे. देव आपल्या जवळ येतो, देव आपल्याला प्रसन्न होतो, देव आपल्याला सर्व गरजा पुरवतो. आपण त्याच्या वचनाप्रमाणे चालणार पाहिजे. देव असं म्हणतो प्रकटीकरणामध्ये, तू शीत नाही, तू उष्ण नाही, तर तू कोमट आहे. तू शीत नाही, तू उष्ण नाही, तर तू कोमट आहे. आणि कोमटांच्या ठाई प्रभू कार्य करत नाही. आपण शीत पाहिजे किंवा उष्ण पाहिजे. आपल्याला देवाचं वचन समजावं यासाठी आपण परमेश्वराला समंजसपणाचा आत्मा मागितला पाहिजे. दावीद राजा स्वतः असं म्हणतो, हे देवा, तुझे वचन पाळावयासाठी मला समंजसपणाचा आत्मा दे. स्तोत्र 122. आपण देवाजवळ मागतो का? आपण खरं प्रेम करतो का? हे जीवन जे आहे आपलं, हे फार मौल्यवान जीवन आहे. आणि ह्या जीवनामध्ये आपण फक्त संसार करावा, मुलांकडे लक्ष द्यावं, जगाकडे बघावं, एवढंच नाहीये. देवाने आपल्याला ह्या जगात पाठवलं, त्याची आपण ओळख करून घ्यावी, 100% आशीर्वाद मिळवावा, अशी देवाची योजना आहे. आणि त्यातूनच आपण त्याचे पुत्र बनवले जाणार, तरच ती खरी देवाची निवड होणार. आणि म्हणून देव असं म्हणतो, एकाला 5 दिले, एकाला 2 दिले, एकाला 1. काय दिलं 5? हो, हे देवाचं वचन आहे. तुम्ही जे वाचलं आतापर्यंत, जे ऐकलं, जे आचरलं, जे पाहिलं, जे चाचपलं तुम्ही, जसं योहानाच्या पहिल्या अध्यायात म्हणतो, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं, जे चाचपलं, जे न्याहाळलं, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही साक्ष देतो. ती ही आहे की तो पुत्र तोच खरा देव आहे. आपण जर ते त्याला न्याहाळलं, चाचपलं, पाहिलं, तर नक्की तो देव ठाऊन येतो. माझ्या जीवनात मी पाहिलं, इस्रायलांना 40 वर्ष ऊन पासून वाचवणारा देव, मेघस्तंभ देणारा देव, 40 वर्ष खायला प्यायला देणारा देव, रात्री प्रकाश देणारा देव. 1980 साली मी बदललो. 1980 साली, आज किती वर्ष झाले? 46 वर्ष तो देव मला चालवतो, माझ्या बरोबर राहतो, तो माझ्या बरोबर राहतो. 46 वर्ष खायला दिलं त्याने, प्यायला दिलं, काम नाही, धंदे नाही, काही नाही, नोकरी नाही, मला घरदार पण नाही, मला घर नाही, दार नाही, मला काही, माझं काही प्रॉपर्टी नाही जगात. मी ठरवलं, मी माझी प्रॉपर्टी काही करणार नाही. ऋषिकांचे शिष्य होते, ऋषिक लोक, त्यांच्या अंगावर काही नव्हतं, त्यांच्याजवळ झोळणी नव्हती, काही नव्हतं. मी तसाच त्रास होणार, काही नाही. देवाने 46 मला सांभाळलं, मला खायला दिलं, मला दूर दूर फिरवतो, माझ्या सर्व गरजा पूर्ण करतो. तो सामर्थ्यशाली देव, केवळ त्याचं भजन आणि पूजन मी करतो. 46 वर्ष कधी कोणाकडे हात पसरला नाही, कधीच नाही, कधीच नाही. तर त्या मला भूक लागली, मला भाड्याला पैसे नाही, माझी अडचण, देवाला हाक मारतो. तू पक्ष्यांना पुरवणारा देव, एलियाच्या जीवनात कावळ्याने त्याला अन्न पुरवावं असा देव, तू माझी काळजी घे, मी तुझा आहे.
आणि 46 वर्ष संपूर्ण 47 वर्षाचं रूप आहे. आज 68 रनिंग आहे. बघा, कुठल्या गोष्टीची देव कमी पडू देत नाही. पाहिजे तिथे नाही, चमत्कारावर चमत्कार. हो, देवाचे चमत्कार हे पाहून प्रभू करता जीव द्यावा असं वाटतं. कधीही म्हणायला तयार, उघड रीतीने सुवार्थ सांगायला तयार. जगाची भीती नाही प्रियजन हो. केव्हा मरेल याचाही नियम नाहीये, पण प्रभू करता आवेश. परमेश्वराचा आवेश ज्यांच्या ठाई आहे की माझ्या प्रभू बद्दल असं तू बोलला, देव तुला शिक्षा देणार. जर तू देवाविरुद्ध बोलशील तो आवेश. हो, एक दिवशी एक साधू आला, त्यांची दाढी बघून साधू आला आणि म्हटला, महाराज तो काशीचा होता, आप क्या तप करते हैं? तप कैसा करते हैं? तब आप 1000 साधु लेकर आओ और मेरा तप देखो. फिर 1000 साधु मांगेंगे, मैं अकेला मांगूंगा. वो परमेश्वर जो ब्रह्मा है, जो विष्णु है, वो महेश जो है, तुम बोलते आप, लेकिन जो ब्रह्म, ब्रह्म म्हणजे हा संस्कृत शब्द आहे बरं. भाषा तुम्ही समजून घ्या. ब्रह्म म्हणजे हा देव, आणि ब्रह्म काय करतो? ब्रह्मांड निर्माण करतो, म्हणजे हे जग निर्माण करतो. संस्कृत शब्द आहे. जसं इंग्लिश मध्ये गॉड, मराठीमध्ये देव, उर्दू मध्ये, अरबी मध्ये अल्लाह. तो देव प्रसन्न होतो, ओम प्रसन्न होतो. ओम सुद्धा परमेश्वर आहे. ओम हा शब्द परमेश्वर आहे. आपण फक्त भाषेकडे बघायला लक्ष द्यायचं, त्याचा अर्थ समजून घ्यायचा. आणि मग काय तप करता तुम्ही? मी जंगलात जातो आणि जंगलात जाऊन मग बोल टाकते, राग टाकतो, गुडघ्यावर आणि माथ्यावर सारखं देवाजवळ मागत राहतो. ज्या गोष्टी मला पाहिजेत त्या गोष्टीच्या मागच लागतो आणि देव त्या गोष्टी पुरवतो. ती गोष्ट होऊन देतो. असा देव परमेश्वर आहे. खाणं पिणं काय, काही खायचं नाही, काही प्यायचं नाही. 3 दिवस 3 रात्र काही खायचं नाही. आज सोमवार आणि मंगळवार आहे. आज मंगळवार तर पुढच्या मंगळवारीच पाणी प्यायचं. हमसे ये तब नहीं होता. आओ 1000 लेकर आओ, देखो प्रभु का चमत्कार. प्रभु क्या है वो चीज भी आप देखिए. तो मतलब नहीं हमसे नहीं होता, लेकिन आपके तब में हम जरूर शरीक होंगे आणि जरूर तुमच्या तत्वामध्ये सहभागी होऊ. देव देव आहे प्रियजन. जुन्या करारात जो उपवास आहे तोच उपवास नवीन करारामध्ये आहे, आणि तो उपवास मी सांगितल्याप्रमाणेच आहे. आज तुम्ही काही नवीन गोष्टी शिकणार, काही नवीन वचन ऐकायला मिळणार, जे तुम्ही कधी ऐकले नाही आणि कधी ऐकणार पण नाही. उपवास कसा असतो? सकाळी धरायचा, संध्याकाळी सोडायचा. चूक आतापर्यंत धरले ते व्यर्थ, ही खोटी सेवा केली. या जगाच्या रूढी परंपरेप्रमाणे तुम्ही वागत आहात. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायातच सांगितलेली होती, देवाने अंधार वेगळा केला आणि अंधाराला रात्र नाव दिलं. प्रकाश वेगळा केला आणि प्रकाशाला दिवस नाव दिलं. 5व्या वचनात पहिल्या अध्यायात उत्पत्तीच्या, मग देवाने पाहिले की प्रकाश चांगला आहे आणि रात्र चांगली आहे. हा झाला पहिला दिवस. संध्याकाळ झाली, संध्याकाळ झाला
व सकाळ झाला हा पहिला दिवस. कोणी कोणी वाचले हे वचन? उत्पत्ती पहिला अध्याय वाचले? हो बघा, संध्याकाळ झाला व सकाळ झाला, संध्याकाळचे 12 तास, दिवसाचे 12 तास हा पहिला दिवस. आणि आपण फक्त सकाळी उठून संध्याकाळी उपास सोडून देतो. मी 1 दिवस उपास धरला, मी 40 दिवस उपास धरले, सर्व लबाड. ही जगाची रूढी परंपरा. म्हणून मध्य 15 मध्ये देव म्हणतो ते जगाचे नियम म्हणून शिकवतात, त्यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते शास्त्र म्हणून शिकवतात मनुष्यांचे नियम. आपण मनुष्यांच्या नियमाप्रमाणे चालले या जगाचा पण आपण देवाच्या वचनाप्रमाणे चाललं पाहिजे, तरच देव 100% आशीर्वाद देतो. आणि मग 24 तासाचा एक दिवस होतो. रात्रीचे 12, दिवसाचे 12, 24 तास. जुन्या करारात वाचून बघा, एस्तेरने 3 दिवस आणि 3 रात्र उपवास केला. 3 दिवस आणि 3 रात्र तिने उपवास केला. त्यावेळेस राजाकडे गेली आणि म्हटली, हे राजा. राजाने पाहिलं एस्तेर राणी आलेली आहे, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. राजदंड पुढे केला तिच्या पुढे सोन्याचा. तिने राजदंडाला स्पर्श केला, साष्टांग नमस्कार केला. एस्तेर राणी, तुझी काय मागणी आहे? अर्ध राज्य तुला देईल. बोल. अर्ध राज्य. 121 देशावर राज्य. 121 पुरुषापासून तर हिंदुस्थानापर्यंत. हिंदुस्थान म्हणजे हिंदुस्थानापर्यंत. हिंदुस्थान म्हटलेले भारताला. 121 देशावर त्या राजाचे राज्य. अहेश्वरोष तुला अर्ध राज्य देईल. 3 दिवसाचे उपवास केले. हे जन्म देव म्हणतो, कोणी मासा मागितला तर कोणी साप देईल का त्याला? अंडे मागितला तर विंचू देईल का? नाही. पण तुम्ही तर उपवास करून देवाजवळ मागत आहात, 100% देव पूर्ण करणार. आणि ते उपवास निश्चित. 1980 सालापासून मला जेव्हा ते वचन प्रकट झाले, मी कुठल्या बायबल ट्रेनिंगला किंवा कुठल्याही ट्रेनिंगला गेलो नाही. ना BTS ना CTS ना MTS केलं. पण पौल असं म्हणतो, कारण मला जे प्रभू पासून प्राप्त झाले. प्रभू पासून पौलही म्हणतो मला प्रभू पासून प्राप्त झालं. काय प्राप्त झालं? मी सत्याने कसं चालावं, कसं वागावं, कसं बोलावं हे मला कळालं. प्रभू पासून प्राप्त झालं. आणि या सर्व गोष्टी हळूहळू 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 देवाने मला शिकवल्या. तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी. हो हो, देव देव आहे बघा. देव चालवणार आहे. आपण चाललं पाहिजे, आपण मागितलं पाहिजे. जर आपण मागू तर आपल्याला देव देतो, अन्यथा देव आपल्यापासून दूर ठेवतो. हो, देवाचे आभार मानणं पण फार महत्वाची गरज आहे, फार महत्वाची गरज. हो, प्रत्येक दान प्रभूने दिलेले आहे. प्रत्येक दान. पौल असं म्हणतो, मी प्रेषितांपेक्षा यत्किंचितही कमी नाही. यत्किंचितही कमी नाही. तरीही मी सुवार्तिकाचं काम करतो. म्हणजे संदेश पसरवायचं काम. सुवार्तिक चांगल्या गोष्टींची वार्ता मी पसरवणारा आहे. मी प्रेषितांपेक्षाही श्रेष्ठ आहे असं पौल म्हणतो. प्रियजन हो, पण हे केव्हा प्राप्त होतं?
लीन आणि नम्रता, लीन आणि नम्रता. ज्यांच्या ठाई लीनता आहे, नम्रता आहे, सहनशीलता आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे. जो नेहमी खरे बोलतो, जो मोठ्या मनाचा आहे, जो नेहमी सत्याने चालतो, त्याच्या ठाई प्रभू असतो. हो. एक 26 वर्षाची भूत लागलेली म्हणजे तिची आई आणि ती माझ्याकडे आली आणि त्या मुलीला मी पाहिलं. 32 वर्षाची होती ती. तिला काय झालं बघा ना, ती कशी करते. तोंडावरून हात फिरवायची, डोक्यावरून हात फिरवायची, काही बोलणं नाही, चालणं नाही, काही नाही, काही. तिला भूताने पकडले, जाईल निघून. आणि मग मी बसलो असताना एक मुलगा आला तिचा आणि म्हटला, मला तुम्हाला न्यायचं एक ठिकाणी. हा, घेऊन चल, जाऊ आपण. परत त्याच्यात ते भूत शिरलं. त्याने त्याच्या आईला मारायला सुरुवात केली. 1 लाख मारली इथं पोटात. ती बिचारी खूप विवळली, खूप झालं, रडायला लागली ती. त्याला म्हटलं, आपल्या आईला मारतो, शोभा देत नाही तुला, मी पलंगावर बसलेलो होतो आणि मला तो म्हटला, तू ह्या सर्व गोष्टीचं मूळ माझ्याकडे आला आणि सर्व गोष्टीचा मूळ तू आहे. आणि असं म्हणून एक जोरात पाडली. मी पलंगाच्या खाली पायवरती त्याच्याकडे पाहतो. मला रागही आला. परत विचार केला, तू जर एक शब्द जरी बोलला तर लोक तुला मार का म्हणते. एक बाळक जेलमध्ये आहे आणि एक बाळक तू इथं पडलाय मातीवर, मार खाऊ. तो 40 लाख रुपये घेऊन मोठ्या प्रॉपर्टी करता जेलमध्ये बसला, बिल्डर कडून कृष्णाची प्रॉपर्टी घेतो आणि तू इथं मार खातो, सत्तेने सेवा करतो. परत मनात विचार आला, ही लीनता, ही नम्रता ही प्रभूची आहे, सहनशीलता प्रभूची आहे. पहिले करीत 13व्या अध्यायात सर्वात पहिले सद्गुण कोणता आहे? प्रीती, सहनशील. प्रीती, सहनशील. हो, तिथून पुढे सर्व सद्गुण आहे. प्रीती हेवा करत नाही, पठाई मारित नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, अनैतिक आनंद मानित नाही. हे सर्व सद्गुण सगळे बारीक रीतीने मी पाळले. प्रत्येक वचन पाळलं आणि मग बघत राहिलं त्याच्याकडे. तुझ्या डोक्यात आता पावडं घेऊन आणतो म्हटलं, तुला मारूनच टाकतो, मार बाबा. मला मारलं, बाकीचे रडायला लागले सगळे. तसं मी मार खाणाऱ्याच पैकी नाही, नुसतं नसते रडे काढलं. माझं वाईटातून जीवन बदललेलं आहे, खरं सांग. ते रडायला लागले, मलाही रडायला. मीही खूप रडलो. देवा, मार खाण्यासाठी मला ठेवलं. किती दुःख सहन करून गेला. तुझी सेवा कठीण, मार खावा, सर्व सहन करावं लागतं. नको जीवन करा, घेऊन झालं असं परीक्षेला टाकणार. त्याला म्हटलं, आता तुझं
तुझ्याकडे पाहतच आता. आणि मग उपासाला सुरुवात केली. 10 दिवस उपास झाले. तेव्हा तू खा. ह्या दुष्टाचं भूत निघालंच पाहिजे. मला मारलं प्रभूजी, चमत्कार कर. मला मारले तर उत्तम फेड प्रभूजी. हो. आणि त्याच्या बहिणीमध्ये जो भूत होत, ती 6 वर्षाची होती. 6 वर्षाची तेव्हा ते भूत बसले. आणि मग मी पळत पळत रस्त्यावर गेले. बैलांसारख्या पदर बसून मांड्या ठोकायला लागले. पांडव देवा आहे आमच्याकडं. ए शंकर्या ये, ए शंकर्या ये इकडं, ए शंकर्या ये. सर्व लोक बघायला लागले. मी 96 सालची गोष्ट आहे. आणि मग मी तिला धरून आणलं. म्हणला चल म्हणलं. तिला घरामध्ये आणलं. तिथं बस, जाऊ नको. ती बस आहे ना, बस खाली म्हणला. एकदम 10 किंवा 11 दिवसाचा उपास. बस खाली. बसत नाही. तिला दाबून बसवतो, बसत नाही. आणि मग डाव्या हाताने तिने मला पिताच्या शक्तीने असं फेकून दिलं जोरात. मग असं भीतीला जाऊन आपडलं. फोटो आपडलं. असं मला वाटलं का मला छान लागली. अरे मंदाने फेकलं मला. नाही नाही, उपाशी आहे तू. पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस तेव्हा कळालं अरे इथं भूत आहे. आणि मग हे बोट चावून घेतला. चावून घेतलं हे बोट. रक्त निघायला लागलं आणि तिच्या तोंडात घालायला लागलं. पी हे रक्त, हे पिऊन बघ, हे पी. नाही 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 पे. दुष्टा तुला निघावं लागेल. आणि मग मी नाही पिणार, मी नाही जाणार. तू आहे का? तू आहे, जाशील तू. तू सोडूनच पळशील. आता मीही तुझा पिछा करतो. तुला काय वाटतं मी घाबरतो तुला? बिलकुल नाही. देव असं म्हणतो, रात्रीच्या सवयीचे स्तोत्र इत्यादी. दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी आणि भर दिवसात 2 प्रहरी नाश करणारी पट्टी ती तुला स्पर्श करणार नाही. जलांचा महापूर आला तरी तो तुला स्पर्श करणार नाही. आणि तू कोण आहे? सोडून निघून जा. नाही जाणार. तू जर नाही निघून जाशील, तुझ्यासारखी खूप पाहिजे तर. आणि ती शांत बसली. रात्री 2 वाजले. 2 वाजले. आणि 2 वाजता रात्री मी झोपत असताना 50-60 फूट उंच आग्या वेता शैतान, जळत असलेला शैतान पाहतो. 50 फूट उंच. 2 वाजता प्रभू मी हे काय पाहतो? हे काय आहे? मला माहित नाही प्रभू. आणि तो स्वतःहून जळत होता. आग्या घेता. आणि मग परत रूप बदललं. डुकराचं तोंड आणि डोळे हे मोठे मोठे लाल. 2 डोळे उंच माझ्यावर फोकस करतात, लाल लाईटासारखे. प्रभू हे काय आहे? रूप बदलत होता. हे काय आहे? प्रभू मला काही माहित नाही. आणि अचानक काय झालं? तसं गुडघे टेकले, प्रार्थना केली. देवा मला काही समजलं नाही. मला दाखव प्रभू काय आहे. तेवढ्यात तो गायब झालेला माझा पुत्र ओरडलं, रडायला लागलं मोठमोठ्याने. आणि मी म्हटलं काहीतरी झालं असेल. देवाची योजना बघा. 26 वर्ष भूताने पछाडलेली ती पोरगी तिथं मुक्त व्हायला आहे. आणि
चारला मला जाग आली. 4 गुंठ्याचं आमचं ते प्लॉट होता आणि तिथं पाणी मारलेलं होतं. मातीचा सुगंध येत होता पाणी मारल्यामुळं आणि मी तो सुगंध बघत होतो. आणि शेजारी ती मंदा येऊन बसलेली, वास येत आहे आणि मंदा येऊन बसलेली, स्वच्छ आहे, पाणी मारलेलं आहे. मंदा हे कोणी केलं? मी केलं. अरे मंदा तू बोलायला लागली. कधी ना बोलणारी 26 वर्ष मंदा बोलायला लागली. हे कपडे कोणी धुतले? मी धुतले. भांडे कोणी केले? मी केले. जेवण पण तयार केलं, नाश्ता. मंदा तू बोलायला लागली. तू केलं का? हो मी केलं. हो मंदाच्या या 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 मंदा देवानी सुधारी करून टाकली. भूत तर ग्रस्त होती, भूत होती. तू शीत नाही, तू उष्ण नाही, तर तू कोमट. आपल्या या कोमटपणामुळे देव आपल्याशी कार्य करत नाही, देव आपल्या जवळ येत नाही. म्हणून आज्ञा विधी आणि नियम आपण पाळलेच पाहिजे. जर आपण आज्ञा विधी नियम पाळू, देव धावत येतो. आदामाच्या त्या एदेन बागेमध्ये देवाने केलेल्या, देव रोज संध्याकाळी येणार, आदामाला भेट देणार. तो देव तिथं रोज येणार, तर आपला देव आपल्या रोज का येणार नाही? तो पण रोज येतो. तुम्हाला तो रोज संध्याकाळी पाहतो. माझी लेकरं कुठे आहे? काय करत आहे? प्रार्थना करतात का? शिवीगाळ करतात? निंदा करतात सोन्याची? कोणत्या टीव्ही मध्ये, कोणत्या मोबाईल मध्ये काय करतात? पण मी नेहमी म्हणतो, आज धन्य धन्य मी झालो, येशुराजा मला भेटला. आज धन्य धन्य मी झालो, येशुराजा मला भेटला. मला प्रभू किती प्रभूचे गुणगान, किती गाऊ, किती गाऊ, किती गाऊ. मी मरून जिवंत झालेला, टाकलेला, पण देवाने निवडलेला. किती गुणगान गाऊ, किती आभार मानू. मी एकटं राहतो, एकटं जातो, एकटं फिरतो, त्यावेळेस सरडात राहत होता. माझ्यावर प्रभू तुझं काय एवढं प्रेम, काय एवढं प्रेम? देवाचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का? तुम्ही देवावर प्रेम करता का? पण देवाचं माझ्यावर प्रेम, झोपताना, उठताना, चालताना, बोलताना माझ्याबरोबर असणार आहे. हो, नगरमध्ये गेलो, इंग्लिश मीडियम शाळा काढली आणि एका घरात राहायला गेलो. एका गायकवाड भावाने मला गुरुन दिला. माझा अनाथ आश्रम होता 2005 साली. आणि मग सकाळी बोरीला गेलो, मागच्या बाजूला आंघोळ झाली, निकर बदलायची होती. निकर बदलायला सुरुवात त्यांनी पाहतो, दगडा पायाच्या मधून, दगडामधून मागे झाली. मागे तोंड वाचलं आणि मी पाहिलं, मी पण हालत नाही लागता. खोटी गोष्ट नाही आहे, हे जिवंत साक्ष आहे. मी पण हालत नाही. जाऊ जाऊ, तू टाक मला मारून. तोंड वाचलं, त्याला पाहिलं, तिथं पाहिलं आणि दोन वाजून फळा मारला. इथंच फणा हाडतोय, इथंच आहे, इथंच थांबते ती. अरे जा जाऊ, मी तुला चांगल्यासाठी आहे, मी तर देवाचा आहे. जाऊ, पाहते मी काय लावले नाही.
चावले नाही मी. परत ती आतमध्ये जाते, परत उभे राहते, परत मी पाहतो मला स्वप्न नाही पडलं. मी चुकी घेतो स्वतःला, नाही परत ती निघते बाहेर. परत मी तर खरं आहे, आता मला नक्की चावणार, चाव. परत तिने फणा उघडला, परत फणा मारला, चावला, परत तिथंच अडकली. एवढे हान करा, तिथून पुढे जात नाही, पोटरीला चावत नाही. मी स्वतः परत चिंतेत होतो, स्वप्नात तर नाही, स्वप्नात नाही, मी प्रत्यक्ष अनुभवात आहे. साप ही नगरची गोष्ट आहे. हो, परत ती मध्ये गेली. मला रडलं, मोठमोठी रडायची. देवा, माझ्यावर एवढं प्रेम तुझं, एवढं प्रेम तुझं, का बरं प्रेम? आज तुम्ही ती गोष्ट ऐकला नाही, ती गोष्ट तुम्हाला ऐकायला बघा. तिसऱ्या वेळेस निघाली, पुन्हा इकडून पाहते, इकडून पाहते, वर पाहते, खाली पाहते, का मी चावत नाही ना? पाहिलं परत, चाव, चाव. 3 वेळ तिने फणा मारला, चालू शकते. मी पाहिलं ती नदीमध्ये गेली. प्रियजन हो, हे देवाचं प्रेम मेलेल्यांमधून जिवंत केले, जिवंत असून मेलेला ख्रिस्ता करता आले. प्रभू तुमचं जीवन सुद्धा खूप आशीर्वादित केले. प्रभूला प्रसन्न करण्याच्या खूप काही गोष्टी आहेत, खूप काही गोष्टी. साधी एक गोष्टच आहे, हो, एक देवाचा सेवक चांगला होता उन्हाचा. नाव होतं काय? अलिशा. चांगला. ती स्त्री जी होती सुनेम करी, ती रोज पाहिजे हा देवाचा सेवक आहे. आणि मग ती आडवी गेली त्याला आणि म्हटले, हो देवाचे सेवक, या माझ्या घरी, या माझ्या घरी या. तुमच्या करता आराम करण्यासाठी मी माझ्यावरती मांडीवर एक रूम वाटला, पलंग ठेवला, खुर्ची ठेवली, पाण्याची घागर ठेवली, तिथं आराम करा उन्हाचं आणि मग परत जा. देवाचा सेवक एलिशा आणि त्याचा नोकर गेहेजी पाहिलं आणि देवाचा सेवक खूप आनंदी झाला. अलिशा, हे सुनम करीनी, तिला विचारला काय पाहिजे तुला? आणि मग ती म्हटली, मी माझ्या नवऱ्याच्या घरी सुखी आहे, माझा नवरा माझ्या मुलासारखा आहे. नोकरीने सांगितलं गेजीला, तिला मुलबाळ नाही. आणि ते देवाच्या सेवकाने वसंत ऋतू येईल तो आपल्या मुलाला ओढायची नसते, हो दूध पाहिजे. ठिकठिकाणी असेच शब्द दिलेले मुलातले आता त्यांनी बोलवलं पाहिजे. हो, हे जणू देव देव आहे. त्या सुनेमकरींनी देवाच्या सेवकाला बोलवलं, त्या सेवकामुळे देव तिला पावला. तुम्ही सुनेमकरींची भूमिका करू शकता. देवाच्या सेवकांना घरी बोलवून आशीर्वाद मिळवू शकता. आज तुमच्या पुढे मी आहे केवळ अण्णासाहेबांनी. त्यांनी कॉल केला, तुम्हाला यावं लागेल, जरूर येऊ, प्रभूचा गौरव करू, बंधूजनांची बहिणींची भेट होईल. हे स्वर्गाचे माझे साक्षीदार, स्वर्गामध्ये भेट होईल तेव्हा अशीच मीटिंग पिक्चराइज तिथं केल्या जाईल. जर आपण ही पिक्चराइज करतो जगामध्ये, तेच पिक्चराइज स्वर्गात केल्या जाईल. आपल्याला बोलायची गरज नाही,
आपण खाली मान घालून उत्तर देणार नाही प्रभूजवळ. तू पापी आहे असं देऊ नये. उत्तर सत्य आपल्याला तुझे वाट तिकडे बोलायची गरज नाही. ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे त्यांचा त्यांचा न्याय करण्याची हो प्रियजन हो. देव देव आहे. देवावर तुम्ही प्रेम करता का? तू शीत नाही, तू उष्ण नाही, तर तू कोमट आहे. आपण कोमट आहोत का? कोणी काही बोलेल आपण ऐकावं? आता बिलकुल मी ऐकणार नाही. मी बिलकुल सहन करणार नाही. आता बोलायचं नाही. आता जर तू माझ्या विरुद्ध बोलला तर देव तुला शासन करेल. देवाचं वचन पाळ. हो देव देव आहे. देव देव आहे. आता 6 महिन्याची गोष्ट आहे. एक स्त्री आली आणि मग तिला सांगितलं माझ्याबद्दल कोणीतरी, त्यांच्याकडे जा, तुझा कॅन्सर बरा. आणि ती आली आणि जोडले कॅन्सर. दुसरा पण स्त्री रोग आहे, पूर्ण रक्तस्राव. अशी हो तू आलीस तरी मी माझा पूर्ण संसार घेऊन इथंच येते तुमच्या घरात. तुमच्या इथं जर नका येऊ का? नवऱ्याला घेऊन आली, तिला रूम दिला आणि मग समोरच्या घरात आता तर समोरचा रूम आहे, त्या रूम मध्ये तिथं आली आणि मग तिला केमो दिले, नंतर इलेक्ट्रिक काय 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 तिला दिलं आणि 3 महिनेपर्यंत मी तिला दवाखान्यात नेत होतो. कॅन्सरच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट देत होतो आणि रोज प्रार्थना मी स्वतः न्यायचो. देवाला रोज प्रार्थना करायचो. कधी कधी देव उत्तर पण देत नाही का? म्हणून कधी हारायचं नसतं. देवाच्या मागच लागायचं असतं. नवरा त्रास देतो म्हणून आपण बाया नवऱ्याला सोडू का? नाही. कारण आपण पतिव्रता आहे. बरोबर? नवऱ्याच्या घरी मरणं, नवऱ्याच्या घरी लग्न, हाच आपला संदेश, हेच आपलं जीवन. आणि मग मी थकून गेलो, प्रार्थना करून गेलो, देवा तू का उत्तर देत नाही? तू उत्तर देणारा परमेश्वर, आपल्या सेवकाचे शब्द खरे करणारा परमेश्वर, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. देवा तू कितीतरी आश्वासने दिली, तुझी अति महान आणि मौल्यवान वचनं दिली, मग तू का बोलू नये प्रभू? आणि मग 3 महिने झाले. 1 बाटली रक्त दिलं, 2 बाटली रक्त दिलं, 3 बाटल्या रक्त दिलं. तिसऱ्या बाटलीच्या रक्ताला आली दवाखान्यातून आणि रात्रीच्या वेळेस घराच्या मागे गेली आणि तिथंच पडली चक्कर येऊन आणि तिथंच पडली. दोन्ही पाय उचलून तिला घरासमोर आणि ती पूर्ण थंड 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 होत चालली, म्हणजे मृत्यूकडे चालली. तिचा आवाज पण बारीक तशी तशी थंड थंड थंड. मला भीती वाटायला लागली. जर ही स्त्री इथं मेली, इथं मी 10 वर्ष झाले इथे राहतो, इथं कोणाचाही काही अपघात किंवा मृत्यू झालेला नाही, आणि ही स्त्री जर इथे मेली तर लोक म्हणतील हे इथं तर लोक मरतात. हे देवा ही स्त्री मारायला नको. आणि तिचा नवरा तिचे कपडे बदलतो. हे प्रत्यक्ष ते तुम्ही बघत असाल. काय काय जे सांगण्यासारखी गोष्ट आहे की तिचं ते कपडे बदलते, रक्तस्राव आणि ते मृत्यू पडत चालली. तसं तसं घाबरायला लागलो. तेव्हा आता तिला लाकड कुठून आणू मी तिला जाळायला, आणि तिचे लोक येतील
ती ही नाशिक जिल्ह्याची महिला अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी, सुंदरशी उंची पिढी ज्योती आहे. आणि देवाला म्हणलं, देवा मी रडायला लागलो, इथं हिला मरू देऊ नको, माझा तमाशा नको, माझा तमाशा नको, इथे लोक मला नावं ठेवतील, तुला नावं ठेवतील. देवा असं माझ्या आयुष्यात कधी घडलं नाही. देवाचा हात मागे घेतला, तेला ना पटकन, तेला ना तेला ना तेला गेलं. जसं डोके टिकून तेल पहिले बायबल आणा, बायबल आणलं, बायबल आणलं, बायबल आणल्यावर मी ते बंद करून असं हात करून उघडतो, जे उघडलं जे डोळ्यापुढे वचन निघाल ते त्याचं भविष्य. आणि मग ते वचन उघडलं आणि वाचलं, मी तुला फार पिडलं पण आता पिडणार नाही. हे काय वचन आहे? मी तुला फार पिडलं आता पिडणार नाही. ज्योती ऐकलं ना तू वचन हे? ते मृत्यूकडे तीन वेळेस तिला वाचून टाकलं, मी तुला फार पिडलं पण आता पिडणार नाही. बस आता मी काय करू प्रभू, आता मी काय करू? तुझं वचन ते निघालं, तू हिला बरं करणार आहे. मग कसं बरं करणार? देवा तू दाखव. परत दुसऱ्या वेळेस आत्मा आला आणि तेल आणा पटकन. तेल आणलं गेलं, गुडघे टेकून रडून प्रार्थना केली, हे देवा तू जर देव आहे, सत्य देव, तू म्हणतो मी तुला फार पिडलं पण आता पिडणार नाही. आत्ताच्या आता हिचा रक्तस्राव क्षणात बंद कर आणि हिला ताबडतोब गरम कर. क्षणात त्याला स्पर्श करता क्षणी देव तिला उठवलं. क्षणात ती गरम झाली, उठून बसली, रक्तस्राव पूर्ण बंद आणि बसली. छान गोष्टी करायला लागली. कधी चहा बनवा, एक कप चहा आणि बिस्किट दिलं, उठून घरी गेले आणि मस्त गोरी पान व्हायला लागली, हाडाची ती एकदम. मला म्हणते पप्पा सगळे खेळ पण नाही बरं का, तुझ्यावर देवाने प्रेम केले होते, तू माझी मुलगी आहे ना, आता हे सर्व राजकारण सोडून दे, चांगलं वाग, देव तुला खूप आशीर्वाद दे. देवाच्या साक्षी करता आपल्या जीवनाचा त्याग कर. जग सगळं व्यर्थ आहे, हे सगळं लबाड पण मोठे पण आहे. देवामध्ये मोठे हो, देव तुला खूप उंच करेल. हो, छान, खूप छान दिसायला लागली, गोरी पान, कुचीपुरी, आणि मग मला आता मास आलं. हो, आता बघा ना, पावडर लावते, हिंदू लावते, आणखी ती गोरी दिसायला लागली, दष्टपुष्ट व्हायला लागली आणि मग फुलंही लावायला लागली. बघा ना आता फार छान होती. देव तुला खूप सहाय्य करू. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे, देवाने तुला बदलवलं. आणि मग आता तिने प्रार्थनेला मला बोलवणं बंद केलं, बरं झालं. मी तिच्याकडे सर्व बरं बारीक निरीक्षण करत होतो. आणि मग सकाळी दिवशी गेलो आणि छान जेवण बनवत होती आणि काहीतरी झालं दोघं नवरा बायकोमध्ये, आणि ती नवऱ्याला इतक्या खान शब्दामध्ये बोलत होती, इतक्या खान. ऐकलं, ज्योती, नवऱ्याचा अपमान हा देवाचा अपमान. देवाचं वचन सांगतं, स्त्रियांनो आपापल्या पतीच्या अधीन राहा. तू राहते, इतकं घाण बोलते, न शोधणारी गोष्ट. तू जर आता या पुढे बोलली, मी तुझ्या घरी येणार, तुझ्या दरवाज्यात पाऊल टाकणार, येणार नाही. मी कोमल हृदयाचा आहे, पण देवाचं वचन जे ऐकत नाही त्याच्यासाठी मी दगड आहे, कठोर आहे. माझ्या तोंडातून काही वाईट शब्द काढून
नको देऊ, ते निघते वाईट नाही, मी नाही बोलणार. दुसऱ्या वेळेस तसं, तिसऱ्या वेळेस तसं. आता मी तुझ्या घरी येणं, माझ्याबरोबर तू बोलायचं नाही, समजायचं. 3 आठवडे होत गेले आणि मग तिचा नवरा एक रात्री घरी आला, समोरच झालं. आणि मग त्याला म्हटलं, आता ज्योती काही बोलते का? जे नेहमीच आहे तेच नाही, नेहमीच काय सांगायचं असं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते आले, ज्योती तू परत बोलायला लागली, आता मी तुला सांगते, आता जर तू बोलली तर तू मेली. ह्या जगात तुझा जगण्याचा अधिकार नाही. हिचक्या राजाला तो संदेश काय म्हटला? तुझ्या बिछाण्यावर आहे, त्या बिछाण्यावर तू मरशील. एक बाण निघाला, तो मृत्यू त्याचा झाल्याशिवाय राहत नाही. असे जे शब्द देवाचे असतात ते जीव घेतात, नाहीतर बदलवून टाकतात, आयुष्य घेतात. आणि आता तुला मारावं लागेल जर तू चांगली वागली नाही. आणि मग गेली. तिला वाटलं आता मी बरी झाले, मी पूर्ण नीट झाले, आता मी पुन्हा माझी कृत्य करेन. पण प्रियजन, ना कॅन्सर आला तिला, ना काही रक्तस्राव झाला. तुझा पाय तिचा खाली सुजायला लागला. दगड दगड दगड, इथं दगड, इथं दगड, इथपर्यंत दगड झाला. कडक टिकतात. मला म्हणजे चला मला दवाखान्यात घेऊन, आता मी येणार नाही, तुम्ही दोघं जा. त्याला म्हटलं तिच्या नवऱ्याला, तुला परत आणायचं नाही. ते का नाही आणायचं? इमारती आपल्या मुखांनी आपण आशीर्वाद मिळवू शकतो, आपल्या मुखाने तोंडाने आपण शाप बोलून घेऊ शकतो. आपल्या ठाई आहे. याकोबाच्या पत्रात म्हटलेलं आहे, जो मनुष्य नेहमी खरे बोलतो तो मनुष्य पूर्ण 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 होईल. तो मनुष्य पूर्ण होईल. आपण नेहमी खरे बोलतो, आपण सत्याने वागतो, आपण नेहमी खरं बोलावं, आपण पूर्ण व्हावं. त्या श्रीमंताला जो म्हटला, पूर्ण होऊन पाहतोस काय? त्या निकोदेमाला परमेश्वर येशू बोलला, पूर्ण होऊन पाहतोस काय? 3 वेळेस पूर्ण झाला. आणि शेवटी येशू पण म्हटला, पूर्ण झाले आहे. 4 वेळेस पूर्ण. दुसरे शब्द नाही, पूर्ण 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 पूर्ण. तुम्ही आणि मी पूर्ण व्हावं अशी देवाची इच्छा आहे. त्याची आज्ञा, त्याची विधी, त्याचे नियम पाळावे अशी देवाची इच्छा आहे. पण आपण आज्ञा पाळतो तर विधी पाळत नाही, विधी पाळतो तर नियम पाळत नाही. आपण आपल्या इच्छेने करतो, आपल्या मनचे विचार करतो, आपल्याला देवाला ज्या गोष्टी आवडत नाही त्या करतो. आणि प्रियजन हो, ती गेली आणि 50-60 हजार रुपये खर्च झाले आणि तिकडं देवाचं वचन सजीव आहे, सतेज आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. ते जीव, आत्मा, मजा, यांना आत्मा भेदून जाणार आहे. प्रियजन, आपण देवाच्या वचनाप्रमाणे चालतो का? त्याची वचनं पाळतो का? मुंबईला होतो मी एकदा आणि एका खरात नावाच्या फॅमिलीच्या घरी गेलो. त्यांनी मला बोलवलं, ताबडतोब या खरात. आणि कांदिवली एरियात स्टेशन जवळच ते राहतात. आणि एक गुजराती मी प्रभूमध्ये आले 2014 साली आणि तेव्हापासून ते प्रभूमध्ये आहे.